अगर ये व्लॉग लाइव आया तो हम लोग जिंदा है, तो फिर वो ये व्लॉग ही रहेगा हमेशा। नमस्कार गावाला, कसे एकदम मजेत ना। तर चाललो आहे आपण कणकवलीला, पण ह्यावेळी आपण कार घेऊन जात नाही आहे, जातो आपण ट्रेननी, ते पण जनरल डब्याची लाईन लावून जातोय आम्ही। जनरल डब्याची लाईन आहे, तुम्हाला दाखवतो लाईन जी सुरुवात होते तिकडून, ती लाईन गेली आहे पाटी। आता मी कसं जाणार मला माहिती, मी पहिल्यांदा जातो असं जनरल डब्याने। मी 2 सीटच्या मध्ये पेपर टाकून बसवणार आहे आता, आणि चाललो आम्ही दोघंच, कारण की लारण्याची आहे एक्झाम, त्यामुळे मम्मी निलिशा त्रयान लारण्या हे सगळं घरीच आहे, मी एकटाच चाललो आहे गावाला पाडवायला। तर बघा तुम्हाला ट्रेनचा प्रवास दाखवेन कसा आपण चाललो आहे ते, थोडं ट्रेनवर बसल्यानंतर तुम्हाला परत दाखवेन। चढायला भेटतंय का बघा, तोच मोठा लोचा आहे। ही आहे मांडी एक्सप्रेस, इकडची गर्दी बघा, ही स्लीपरची आहे, स्लीपरचा डब्बा आहे हा, पण जनरलवाले चढलेले आहेत। हो, आपली तर आहे 12ची, पण आता 11:30ला येईल। बघा आता आपण रेडी तर झालो आहे, सगळे उभे झाले इकडे। अजून मेन डब्बा कुठे येईल बाईक हे असं मेन डब्बा तेच आहे की हे कसं उठून होणार, काय होणार आहे, देखते हैं। रामागडी बोलवलेला आहे, अगर ये व्लॉग लाइव आया तो हम लोग जिंदा है, तो फिर वो ये व्लॉग ही रहेगा हमेशा। बघूया आता कुठे आपण थांबवतोय। फायनल पोचलो आहे खेडला, कारण की मध्ये तो ब्लॉक करायला भेटला नाही। खेड आणि गर्दी बघा इकडे, आणि ट्रेन खाली झाली आता, खेडचं हेच दिसत नाही आहे, नाव आहे का नाही गाव, आमच्या नावाला काय बोलू नका, गावाला काय बोलायचं नाही, नावाला गावच नाही इकडे दिसतंय। अखेर खेड पोचलोय आता, अजून 9-10 वाजता आहे कणकवली। पुरा ट्रेन खाली झाला, पण झूम करायला सकाळचे वाजले आहे 6:20 वाजले 6:30 आणि पोचलो आपण आरवलीला। ट्रेन अर्धी खाली झालेली आहे, बघा आपण मागितलं किती वाजता पोचतो। संगमेश्वर रोड आलेला आहे आणि वाजले आता किती वाजले, 6:45, कमी गर्दी आहे। त्रासमध्ये गेलं, म्हणजे खेड येईपर्यंत एवढा त्रास होता। खेड झाल्यानंतर खेडमधून खूप लोक उतरल्यानंतर खाली झाली ट्रेन, त्यानंतर थोडा आराम भेटला आहे। चला आलेला आहे नांदगाव, आता याच्या पुढचा कणकवली, आणि वाजले आहेत 10:15। हे पण रेडी झालेली आहेत, थोडा वेळात उतऱ्या। भाऊ पण येणार आहे चिन्मय आम्हाला रिसीव करायला, स्टेशनवरच येईल, मग नंतर हळूहळू जाऊ. चला
पोचलोच नाही आहे. काय काय असं काय वेगळं आहे या कणकवलीत? सगळं तर आमच्या खेड सारखं आहे. आता स्टेशन सगळं सारखेच असतात. गावाच्या आतमध्ये एंटर केलं तर माहिती पडेल तुला कणकवली काय. एवढंच डिफरन्स आहे फक्त आमच्याकडे जवळ घर आहेत आणि इकडे कोसावर घर आहे. कणकवलीला दाखवायची कशी आहे. पोचलो आपण कणकवलीला. चला ट्रेनला करूया बाय बाय. आणि इकडून आपली सीडीवर जाऊया आता वरती. आपल्याला ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचं. बाहेर गाडी घेऊन आला असेल माझा भाऊ. चला आपलं कणकवली रेल्वे स्टेशन सुस्वागतम. उतऱ्या आणि आता भावाला शोधूया. तर आपण डायरेक्ट घरी चालू आहे. आणि काय सामान्य गडबडी होती, गाडीमध्ये टाकले आणि लगेच आम्ही घरी चालू डायरेक्ट. आपण पोचलो आहे घरी. ओके, हा आपला परिसर. ही माझ्या भावाची गाडी. गुड मॉर्निंग, सुप्रभात गाववाल्यांनो. कशा सगळे एकदम मजेत ना. तर काल जसं तुम्हाला सांगितलं मी काल पोचलो होतो. त्याच्यानंतर थोडं पळापळी चालू होती. आपली पाडवा होता ना काल आणि आज पोष आहे. आपल्याला मांडवाला जायचं आहे म्हणजे. तर आत्ताच उठलो आहे. ही आपली सकाळ. एकदम शांतता. आणि आमचं बेडूक चूल पेटवते आहे सकाळी सकाळी. गरम पाणी करतो. आम्ही बाहेरच करतो पाणी, आपण बाहेरच करतो. बघा आजचा दिवस आपण काय काय करतो ते तुम्हाला दाखवेल. आज पोष आहे तर तेच तुम्हाला बघायला भेटेल. कारण की पाडवाचं तुम्हाला माहिती आहे, माझा जुने व्लॉग तुम्ही बघू शकता. सेम नाटक आणि सेम दशावतार सगळे असतात ते. तर तुम्हाला परत कंटिन्यू तेच दाखवलं तर मतलब नाही येणार. आणि हर वर्षी मम्मी पप्पा निलिशा लारण्य असते, त्रयाण असतो आता तरी. ह्या वर्षी पप्पा नाही, कोणी नाही म्हणजे. तर पप्पा तर नाहीच आहे, काय बोलू शकतो. म्हणजे काल आठवण जाणवली एक वेळ. चला पुढे बघूया काय वाटतं ते. हा आपला समोरचा परिसर. परब काकाचं घर समोरच. ही आपली जायची वाट. जसं तुम्हाला माहिती आहे, हर वर्षी आपण इकडून येतो. समोर आपला गेट. गुड मॉर्निंग. हे कोणतं फूल आहे काय माहिती, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा हे झाडाचं पान आहे आणि हा फूल आहे. आपलं घर समोरासमोर. तसं हर वर्षी असतं तसंच. पण यावेळी मम्मी पप्पा लारण्या त्रयाण कोण नाही. ते बिचारे बघा तिकडे मेहनत करते. छोटी मेवणी माझी आंघोळीचं पाणी गरम करते. यावर्षी तर तसं मला माहिती नसेल, सांगितलं नसेल मी. काय लारणची एक्झाम होती म्हणून मम्मी निलिशा लारण्या त्रयांना घेऊन आलो. तर मी कारने येणार होतो. तसं तुम्हाला माहिती आहे तुतारीने आलो आहे, तुतारी एक्सप्रेसने. आणि काल जसं पप्पांची आठवण जाणवली. म्हणजे जेवल्यानंतर रात्रीचं नाटक
दशावतार सगळं असतं ना, तर पप्पा रेडी जेवणानंतर रेडी राहायचे आणि सांगायचे मला घेऊन चल तिकडे मांडावर. मग घेऊन जायचे त्यांना तिकडे आणि बसायचे. ते नाटक झाल्यानंतर 1 वाजता उठायचे आणि सांगायचे चल मला मग घरी झोपायचं आता काय नाही, जाऊ दे. हा आपला फेवरेट परिसर समोरचा. चला तिचे पोहे चाललेले आहे. पोहे मीठ टाकलं, हो खाऊन बघा एकदा. मीठ टाकलंय मी माझ्या अंगात. झाला पोहे रेडी. या सकाळी सकाळी पोहे खायला. तर गावावरून आपला गाण्याचा प्रोग्राम झालेला आहे. आता आपण बघूया आजच्या दिवसमध्ये काय होणार. आता जे नवसाचे जे बकरे होते ते तर गेले आहे. आणि बघा संध्याकाळी आपल्याला भेटेल म्हणजे मटण त्याचा भेटायचं वाटणी होतात इकडे. हर एक म्हणजे आपल्या वाडीचे मध्ये सगळ्या घरात एक 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 करून असे लोक वाटे करतात. जसं मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलंच होतं. तर बघा आजचा दिवस काय असणार, प्रोग्राम असणार, कुठे असणार, काय तुम्हाला सगळं दाखवतो. म्हणजे आजचा तो प्रोग्राम तर संपलेला आहे. पोस्टचा प्रोग्राम त्याला बोलतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये बकऱ्यांचं मटण सगळं बनतं. ठीक आहे, बघा आता पुढच्या याच्यामध्ये काय काय बघायला भेटतं तुम्हाला. चला. तर गावाला प्रीतीने लावली आहे बाहेर चूल. हां, इकडेच भाकरी करणार आहे बाहेर इकडेच. हां, इकडे पीठ होते. कोणतं पीठ आहे आपलं ह्याचं? ज्वारी बाजरी मिक्स. आणि प्रीतीला पहिल्यांदा काम करताना बघितलंय तुम्ही? हो, पहिल्यांदा. कालपासून लय रापली विचारली. कालपासून सगळं जेवण तीच बनवते. बघा आता भाकरी कशी बनवते ती. तुला तर गरम होते यार, दूर येतोय. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही बनवताय आधी? मला काय नाही वाटत, आम्हाला सवय आहे बनवायची. अच्छा, सवय. मग घरी का बनवताय तुम्ही? घरी नाही बनवायचं असतं का? आईला त्रास द्यायला? मुंबईला कामं करून दमतो आम्ही, गावाला नाही दमत. अच्छा, असं आहे. गावाला फक्त हेच काम करायला मजा येते, बाकीची कामं करायला मजा नाही. मस्त भाकरी तर बनवते. तीच खाणार आहे? बाहेरचं काम सगळ्यांना सांगायचं आणि फक्त जेवण बनवायला घ्यायचं. काय अर्धा 1 तासाचं काम असतंय जेवणाचं. देखा, यू आर चालाक ब्रो. येस, तू चालाक. व्हेरी व्हेरी चालाक. चला मग आता थापता वेळी तुम्हाला दाखवतो प्रीती थापेल कशी पीठ. थांब जरा थांब. खरडून बाई काढते आहे. आणि हे दुसरी भाकरी तुला मी नाही येते ना मध्ये. नाही, थांब. दुसरी भाकरी गेलेली आहे. पाणी त्याच्यावर गेलेलं आहे. सरसरीत आवाज आलेला आहे. पहिली भाकरी कोणाची? भूताची? कोणत्या भूताची? यती सावंतची. माझी नको बाबा. पहिली भाकरी यती सावंतला देणार आहे. बिचारी थकलेली आहे, पाणीवर पाणी पिते थंड. दादा बोल ना. किती भाकरी पाजली तुझी? हॅलो, जेवण येतो. 6. जेवण. ही किती आहे? ही 7वी आहे. पाणी लावलंस? कुठली? सुकते आहे ना ती. पाणी टाक थोडं ती चिकटेल ती. अरे जेवण येतो, जेवण. हा, ते आईने बोलवलं म्हणून आलो. हा येतो. अर्धा 1 तासात येतो. होय, वर्दीवाले काय? ठीक आहे येतो. भाजी आहे वांग बटाटा, टमाटर,
आणि प्रीतीची भाकरी आणि भाजी. या जेवायला. बाजरी तरी चांगली लागते. भाकरी खाली आपली मस्त बनवली प्रीतीने. भाजी पण बनवली पण थोडं तिखट आहे पण स्वाद मस्त आहे. काय तिखट आहे? कोणती तरी भाजी तिखट आहे. आता ही वाली भाजी तिखट आहे काय ही वाली माहिती नाही. आता मिक्स करून खाल्लेली आहे टोमॅटोची पण चटणी तिखट टेस्ट आहे मस्त. आणि भाकरी सुंदर एकदम चुलावर बनवलेली. भावाने ड्रोन आणलेला आहे तर उडायचा प्रयत्न चालू आहे. कनेक्टिव्हिटी चालू कर. उडाल्यानंतर तुम्हाला क्लिप दाखवतो तुम्ही. मग घालून चाललो आता आपण कणकवली स्टेशनला. थोडं बहुत शॉपिंग करूया म्हणजे खायची पिची काही वस्तू आहे घरात लागणार ती घेऊया आणि बघूया आता मार्केटमध्ये काय काय भेटते काय काय नाही भेटते तुम्हाला दाखवेन थोडं बहुत तरी. तर मी प्रीती आणि चिन्मुख आम्ही जातो आहे गाडीनेच. ते घेऊ आणि येऊ परत. चला आपण निघालो आता आपण मार्केटला. कणकवलीला मार्केटला जाऊन येऊया आणि बघूया येता येता आमच्या खानदारी साहेब आहे आमचे आहे दर्शन साहेब त्यांचं वाडी बघायला भेटले तर ते पण बघून येऊया. चला पोचलो आपण खानदारी वाडीला. ससुराल चली मैं. तर मार्केट आपण फिरलो सामान जे आहे ते घेतलं पण दाखवता नाही आलं लांबूनच. आता चालूया खानदारी साहेबांच्या पोस्ट करणार आहे का? खानदारी साहेबांच्या गावी वाडीला. त्या साईडनं परत खाली यायला जागा आहे का बघायला पाहिजे. माहिती आहे ना मी येऊन आहे ना तेच विचारलं होतं. हां ही खानदारी वाडी ही आपली आहे खानदारी वाडी आणि मी तिकडूनच टर्न मारला होता पुढूनच. हे असे घर इकडचे आणि समोरच गाडी आहे उभी. तो पण रस्ताच विचारतोय आणि समोर आहे मंदिर. कोणाचं घर? विचारू नको चल पुढे. इथून आपल्याकडे जायला रस्ता आहे का विचार? खालांतर वाडीला जायला रस्ता आहे इकडनं. सरळ आहे. मग इकडचं जवळ आहे का तिकडचं जवळ आहे? हां कसं जायचं? रस्ता चांगला जायला भेटेल ना? चालू आहे का कमी आहे? गाडी टायर खराब नाही तुमच्या स्लो 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 थांबू इकडे बाजूला. ही खांदेरवाडी हे मंदिर येतं. हा खांदारवाडी का लिहिले ना इकडे मंदिर होतं आणि तिकडे कुठे आलेलो आहे आपण. आता लपून लपून तुम्हाला दाखवतो असं. हे बघा कोणतं आहे ठेवलं का रे? तर समोरचंच घर आहे. आपण आलो तिकडून समोरून. दर्शनी सांगितलेलं आहे खालती वाळ आहे तिकडे चाललो आहे पण मस्त इकडे खालती उतरण्यासाठी एकदम मस्त आहे दिसायला पण सुंदर आहे. आम्ही मुंबईची काठी बघा घालून वाळात चाललोय. ते पण दुसऱ्याच्या मस्त आहे. बघून येऊया काय आहे कसं आहे ते. समोर पण पाणी कमी आहे वाटतं. पाणी कमी आहे. प्रीतीला एकदम बेचैनी वर पुढे बघायला.
सुंदर शांत आहे इकडे पण, छान आहे इकडे पण. आपल्याला वाटतं आपलंच गाव चांगलं, आपल्याला वाटतं आपलंच गाव चांगलं, दुसऱ्याचं गाव पण चांगलं आहे इकडे, सुंदर आहे बघा ना. एकदम जी वाट पण आहे, एकदम फोटोजेनिक आहे. पाणी नाही पण पाणी कमी झालेलं आहे. मासे पण आहेत पाण्यात. हो हो ठीक आहे, लिहित आहेत. यांच्याकडे ह्या माशांना काय बोलतात मालवणीत माहीत नाही, पण आमच्याकडे मळ्याचे मासे म्हणतात. पाणी एकदम सुंदर आहे. चिन्मय पाय टाकले पाहिजे टाक नाव आहे. पाय पण स्वच्छ दिसतात. हां एकदम पायवर पाणी खूप मस्त आहे. पाणीमध्ये एकदम पाय टाकलेले चिन्मयने. ह्या साईडला वाळ आहे, मस्त आहे. फेमस व्ह्यू पण मस्त आहे गाडीचा, है ना, शांतता एकदम. काहीतरी चांगलं आहे. पडायला गेलो बाहेर रोडला, तो वाला रोड आहे हा. तो वाला रोड नाही आहे हा, आपण त्या रोडला जाऊन मिळणार आहे. तो सरळ जातो ना आणि आपण राईट मारतो Right कणकवलीला. मारलं, तेच म्हणते. सरळ जातो ना, तो वाला रोड आहे हा. आपल्याला दर्शनच्या सरळ इकडून जायचं. निघालो आपण, पण आमच्या आता कुंदेवाडीमध्ये पाठचा रस्त्याने आम्ही जातोय. तो शोधत लयच लांब झाला. कुठे डोंगरामध्ये राहतो रे बाबा. इकडे तरी आता रस्ता एवढ्या बनतोय. माळावरती राहतो तरी नेटवर्क नाही. हो माळावर राहून नेटवर्क नाही. आम्ही डोंगराचा पायथ्याशी आहोत, फुल नेटवर्क. फुल नेटवर्क आहे तिकडे. चला आता बघूया, आपलं आता घरी पोहोचू. मैत्री रिसॉर्टच्या इकडूनच आपला लेफ्ट लागेल डायरेक्ट घरी. आमच्याकडे आमचे रस्ते बघा आणि रोड बघा, ससाट एकदम, सुसाट एकदम, मोठे मोठे झालेले आहे. सुंदर संध्याकाळ इकडची. वजरीचा प्रसाद. तर गावाला आता आलं आहे घरी, आणि आज आपला प्लॅन आहे कौल चिकन बनवायचा. हे इकडे तापतं आहे आणि कौल आपण धुवून रेडी ठेवलेले. प्रीतीने टाकलेलं आपले चिकनचे पिसं, सॉरी मटनचे पिसं. कौलवर आवाज आला तर करकरीत एकदम तेलावरती. तेल जमा राहील ना तर आणि मस्त बनेल, पण तेल निघून गेलं ना तर ते थोडं कच्चं राहण्याची शक्यता असते. आवाज येतो म्हणजे मोठा कौल आणला असता ना, बरोबर टाकायला भेटलं असतं. ह्याच्यात ते दोन वेगवेगळे आणलं राहत नाही ना, हात भाजायची. पण लवकर बनतील एवढं आहे कन्फर्म. प्रीतीची मेहनत. गावाचा लास्ट दिवस. सुप्रभात गाववाल्यांनो. तर कालचा दिवस रात्री मग आम्ही तेच तुम्हाला माहिती बघितलं असेल तुम्ही, कौल मटण खाल्लं होतं. नंतर मग रात्री जेवलो. नंतर मग रात्री बसून इकडेच बसून आम्ही बडबड बोलत होतो. नंतर मग 2 वाजता गेलो झोपायला. ते आत्ता 10-10:30 उठलो आमची. तर आज चिन्मय माझा भाऊ तो गेला तिकडे, क्रिकेटचे सामने पण आहे आज. आपल्याला जायला भेटणार नाही कारण आपली आज ट्रेन आहे दुपारची. तर आपण पॅकिंग करून निघायचा प्रयत्न करू. आणि मग आता परत पुढच्या वर्षी आपल्याला भेटेल. यावेळी तरी आपण एकटंच आलो होतो. पुढच्या वर्षी देवाच्या कृपेने सगळेजण यायला पाहिजे, तेव्हा मजा येईल. म्हणजे मम्मी, लारण्या, प्रयान, निशू. चला मग हा गावाचा ब्लॉग आपण इकडे संपवू. हा आपला लास्टचा परिसर बघून घ्या.
नंतर मग हा परिसर परत सकाळी बघायला भेटेल, म्हणजे सॉरी पुढच्या वर्षी बघायला भेटेल. हा पाठचा परिसर, हे आपलं घर पाठचं. इकडे आता पाणी गरम वगैरे ठेवलं आहे, इकडे आता आंघोळ करायला जाईन. चला मग हा ब्लॉग इकडे संपवू. भेटूया आपण एक नवीन ब्लॉगसोबत, जो की असेल कणकवली टू मुंबईचा प्रवास, ते पण ट्रेनने. चला.